नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर आणि त्यातील वेगवान बदल लक्षात घेऊन भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच मुंबई IITनं संगणकशास्त्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. संगणकशास्त्राच्या मूलभूत ज्ञानासोबत AI आणि मशीन लर्निंगमधील आधुनिक तंत्रज्ञानावरती या अभ्यासक्रमामध्ये भर देण्यात आला आहे. IIT मुंबईच्या प्राध्यापकांकडनं अभ्यासक्रमाची रचना आणि अध्यापन केलं जाणार असून ग्रेट लर्निंग हा एडटेक भागीदार आहे. ऑनलाईन शिक्षणासोबतच IIT मुंबईच्या परिसरामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अभ्यासक्रमामध्ये संगणकशास्त्र आणि कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग असे 2 गट आहेत. विद्यार्थ्यांना एकूण 6 अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील आणि प्रत्येक गटातील किमान 2 अभ्यासक्रम निवडणं अत्यावश्यक आहे. हा अभ्यासक्रम 1 वर्षात पूर्ण करता येणार असून नोकरी किंवा इतर व्यावसायिक जबाबदाऱ्या असणाऱ्यांसाठी तो जास्तीत जास्त 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याची मुभा आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधनं वापरण्यास सक्षम करणार नाही, तर संगणकशास्त्र आणि कृत्रिम प्रज्ञेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मूलभूत समज विकसित करण्यासही मोठी मदत करणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईनं संगणकशास्त्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयातील नवीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हे सुरू केलेत. नोकरी आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांसाठी देखील डिझाईन केलेला हा कोर्स 1 ते 3 वर्षात पूर्ण करण्याची मुभा आहे. एडटेक भागीदार ग्रेट लर्निंगच्या सहकार्यानं सुरू झालेल्या या ऑनलाईन कोर्समध्ये AI आणि मशीन लर्निंगच्या आधुनिक तंत्रज्ञानावरती भर देणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची देखील संधी मिळू शकणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं IIT मुंबईनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचा एक नवीन कोर्स सुरू केलेला आहे, जो ऑनलाईन आहे. कुणीही त्यासाठी ॲडमिशन घेऊ शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.